मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। इंडिया आघाडी आरक्षण संपवण्याचे 3 कट रचत असल्याचा मोदींचा आरोप। मोदी हिमाचलचं सरकार पाडण्याची धमकी देतात। राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप। काँग्रेसचं सरकार आल्यास पहिल्या नोकरीची गॅरंटी। पदवीधर तरुणाला सरकार देणार पहिली नोकरी। राहुल गांधींचं तरुणांना जाहीर आश्वासन। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांची रसद। सामनाच्या रोखठोकमधून मोठा दावा, तर संजय राऊतांच्या दाव्याचा भाजपनं घेतला खरपूस समाचार। योगी आदित्यनाथ हे मोदी, शहांच्या जवळचे नेते। आदित्यनाथांबाबत केलेला दावा बिनबुडाचा। भाजपच्या नेत्यांचं स्पष्टीकरण। महायुतीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये एक दिल्यानं काम केलं। पाडापाडीचा संजय राऊतांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडला। महायुतीचा अबकी बार 45 पारचा नारा हवेत विरला। 40 पेक्षा जास्त जागा जिंकून येतील असा शिवसेनेचा दावा। 45 जागांबाबत महायुतीच्या नेत्यांची चुप्पी। भिवंडी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। लोकसभेला कथोरेंनी विरोधी उमेदवाराला मदत केल्याचा कपिल पाटलांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामांची पाहणी। वडाळा कुर्ल्यातील महापालिकेच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। जळगावात 6 जागा भाजपला मिळतील। गिरीश महाजनांचा लोकसभा निकालासंदर्भात मोठा दावा। पुण्याच्या इटॅन रन प्रकरणी काँग्रेसचं उपरोधिक आंदोलन। निबंध स्पर्धेचं आयोजन करत पोलिसांना लगावले चाल जोडीतले। कराडमध्ये लोकसभेच्या निकालापूर्वीच सेलिब्रेशन। शशिकांत शिंदेंच्या अभिनंदनाचे झळकले बॅनर। खंडाळा तालुक्यात कार्यकर्त्यांना अभिनंदनाची घाई। राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा उद्या निकाल। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। पुणे इथे अंधेरीमध्ये 29 आणि 30 मे रोजी पाणी नाही। जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक। गरवारे क्लब हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन, तर अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। नाशिकमध्ये आयकर विभागाची छापेमारी। आयकरच्या छापेमारीत तब्बल 26 कोटींची रोकड जप्त। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीमध्ये वाढ, तर भावेशला 29 मेपर्यंत पोलीस कोठडी। देशवासियांसाठी आनंदाची बातमी। 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, तर 10 जूनच्या दरम्यान मोसमी वारे मुंबईसह कोकणात येण्याची शक्यता। अकोला ठरलं विदर्भातील सर्वात उष्ण शहर। जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45.8 अंश सेल्सिअसवर। एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवासी दिसल्यात थेट तक्रार करता येणार। रेल्वेकडून तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक जारी। बीडमध्ये वादळी वाऱ्याचा फटका। दुकानाच्या पत्र्यासह रस्त्यावरील झाड उन्मळून पडली, तर झाडं उन्मळून पडल्यानं बराच काळ वाहतूक ठप्प। कोयना धरणातून नदीपात्रामध्ये 2100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। धरणात 21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। सांगली पाटबंधारे विभागाच्या वतीनं पाण्याची मागणी वाढल्यानं पाण्याचा विसर्ग। शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोदींना निमंत्रण। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती, तर 6 जूनपासून शिवराज्याभिषेक सांगता सोहळा। ईश्वरराज पेरुमाल मंदिरामध्ये वैकसी ब्रह्मोत्सवम उत्सवाच्या निमित्तानं रथयात्रा। रथ ओढण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।